तर आजचा विषय थोडासा वेगळाच आहे. 69 नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात. म्हणजेच थोडक्यात इतर ज्यांना दुसऱ्या पक्षाला मत द्यायचं होतं, कुठलंही असेल, मी असं नाही म्हणत की जे निवडून आलेले ते वाईट आहेत किंवा मला त्या पक्षाबद्दल काही राग आहे, असं काहीच नाही. मी संविधान मानणारा एक माणूस आहे, मतदार आहे. माझं इतकंच मत आहे की ज्यांना भाजपला मत द्यायचं नव्हतं, ज्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला मत द्यायचं होतं, हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे, राईट टू वोट. तर त्यांनी करायचं काय? मग ह्याच्या संबंधातला माझा एक कायदेशीर गणित आणि अभ्यास असं म्हणतोय की भारताच्या संविधानामध्ये जो गोल्डन ट्रायंगल दिलेला आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 मध्ये तुमचे राईट टू लाईफ अँड लिबर्टी दिलेला आहे. त्याच्यामध्ये राईट टू वोट हा तुमचा फंडामेंटल राईट दिलेला आहे. तो वोटचा अधिकार जर मला बजावायचा होता, कुठल्याही इतर पक्षाच्या माणसाला, मतदाराला, उमेदवाराला मला वोट द्यायचं होतं, तो देताच येणार नाही आहे मला. मग अशा परिस्थितीमध्ये जर का आज मी केस दाखल करायची म्हणली तर मला कुठं जाता येईल? तर त्याकरता आता हा जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट नावाने एक ॲक्ट आहे, हा आलेला आहे. आपलं जेव्हा संविधान स्थापन झालं त्यानंतर लगेचच हा 1950ला आलेला आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. आता इलेक्शन संबंधातले पिटिशन्स दाखल कुठे करता येतात? तर याच्यातला कलम 30 जो सांगतो की ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स बार्ड, म्हणजे थोडक्यात कोणत्याही दिवाणी न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अशा स्वरूपाचे पिटिशन तुम्हाला दाखल करता येणार नाही. तुम्हाला जायचं आहे कुठं? हायकोर्टमध्येच फक्त इलेक्शन पिटिशन घेणार. आता दुसरी गंमत अशी आहे, तर हे आहे आपल्या भारताचं पवित्र संविधान. तर ह्याच्यामध्ये शेड्यूल 10 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की इलेक्शन संबंधातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फक्त इलेक्शन कमिशनला घेता येईल. म्हणजे इथेही तुमची मी म्हणेन मुस्काट दाबी करण्यात आलेली आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त पुढची गोष्ट काय आहे? मी एक नागरिक आहे, सामान्य मतदार आहे. तर मला जर का आज माझं मताचा अधिकार बजावता येत नाही म्हणून याचिका दाखल करायची असेल तर हायकोर्टच्या फी आपण सगळेजण जाणताच, 1.5 लाख 2 लाख असे आकडे. माझं मत मला देता येत नाही आहे, एवढ्याशा कारणास्तव मी 2-2, 3-3 लाख रुपये का खर्च करीन? त्याकरता म्हणून लोकशाहीचा हळूहळू जो ऱ्हास होत चाललेला आहे, पारदर्शकता राहिलेली नाही. आता तिसरा अजून एक माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर का इलेक्शन कमिशन असेल किंवा पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट असेल, याच्यामध्ये जर अमेंडमेंट आणली, त्याच्यामध्ये जर असं कंपल्शन करण्यात आलं की जे कुठले स्थानिक पक्ष किंवा जे नॅशनल पक्ष असतील, काँग्रेस असेल, 2 शिवसेना असतील, 2 राष्ट्रवादी असतील किंवा दुसरे अजून आप असेल किंवा अजून निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल, जर तुमचा रजिस्ट्रेशन झालेलं आहे पार्टी म्हणून, तर तुम्हाला एखादा तरी उमेदवार हा तिथं द्यावाच लागेल. अशा प्रकारची जर अमेंडमेंट आली तर काहीतरी थोडीशी सुधारणा याच्यामध्ये होईल असं मला वाटतं. आता त्याच्या व्यतिरिक्त पुढं माझं म्हणणं असं आहे की अपक्ष उमेदवार जे आहेत ते तरी उभे राहायला पाहिजे होतं, तेही का उभे राहिलेले नाही आहेत. जर का आज मला माझी इच्छा आहे की मी उभं राहावं, कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाने उभं राहावं विरोधाकरता, ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून, माझे स्वतःचे पदरचे 30,000 रुपयाच्या आसपासचं जे डिपॉझिट आहे, एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, तपासावा लागेल, ते मी भरणार. मला खात्री आहे की मी पडणार आहे. मी कशाला भरीन? मी म्हणेन जाऊ दे ना, जे चाललंय ते चालू दे. ह्याच्यातही आपल्याला डिपॉझिट किती असावं, ते कमी कसं करता येईल, ह्या संबंधात सुद्धा अमेंडमेंट आणता येईल असं माझं मत आहे. आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला पारदर्शकता होईल, ज्या गोष्टीमुळे अशा प्रकारचा ऱ्हास होणं थांबेल, हे घटना व्हायला पाहिजे. आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 69 लोक बिनविरोध निवडून येतात. त्यातले चांगले 100% मी म्हणतो की काही माझ्या स्वतःच्या वॉर्डमधले जे आहेत ते तर खूपच सुंदर आहेत. त्यांनी कामच तसं केलेलं आहे की त्यांना विरोध करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येकच ठिकाणी असं झालेलं असेल असं नाही आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या कायद्याच्या चौकटीत सामान्य मतदारांनी बसायचं कुठं? स्वतःचा वेळ, पैसा खर्च करायचा किती? या संबंधात इलेक्शन कमिशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? तर इलेक्शन कमिशनमध्ये आता तुम्ही मध्ये आशिष शेलार आणि इतरांचा पण घटना बघितली असेल, काय घडली ती. तुतारीच पाहिजे आणि मला माझं शिवधनुष्यच पाहिजे. त्यावेळेला झालं काय शेवटी? आमच्याकडे पॉवरच नाही असं जर माननीय उच्च न्यायालय म्हणतंय, कारण शेड्यूल 10 मध्ये टाकलेले आहेत इलेक्शनच्या गोष्टी. नक्की करायचं काय, जायचं कुठं माणसांनी? सामान्य मतदाराकरता ही एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बाब आहे. नोटाचा अधिकारही तुम्ही बदलू देत नाहीये. मग आता हे शेड्यूल 10 मध्ये इलेक्शनचं सगळं आणलं कोणी? तर आपल्या अतिशय प्रिय अशा इंदिरा गांधी ज्या आहेत त्यांनी ही घटना दुरुस्ती केली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इलेक्शन संबंधातल्या सगळ्या बाबी ज्या असतील, अशा प्रकारच्या बाबी, पक्षाचं चिन्ह असेल किंवा इतर गोष्टी असतील,
या शेड्यूल 10 मध्ये ढकलल्या आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की याला हातच लावू शकत नाही. या संबंधात उच्च न्यायालय असतील किंवा इतर न्यायालय निकाल देऊ शकत नाहीत. इलेक्शन कमिशनच त्या गोष्टी चालवणार. तर ह्या सगळ्या गोष्टींवर उहापोह होऊन याच्यामध्ये घटना दुरुस्ती म्हणा किंवा पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये अमेंडमेंट येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय श्रीराम.